नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सिंगल लाईनचं नवीन डिझाईनमध्ये एकदम सुंदर अशा प्रकारे मी आज मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहे, मीडियम साईज काळे मणी. त्यानंतर स्क्रू लागणार आहे. मंगळसूत्राची एक वाटी घेतलेली आहे, 2 मोठे मणी आणि त्यानंतर हे सोनेरी कलरचे मोठ्या साईजचे मणी घेतलेले आहेत. आता हे बघा, इथे मी धागा घेतलेला आहे डबल करून. आज मी हा सफेद कलरचा धागा घेतलेला आहे, नॉयलॉनचा. तर हा पण खूप सुंदर असतो धागा, म्हणजे एकदम टाईट असतो आणि तुटत नाही हा धागा. आपला हात कापेल एक वेळेस पण तो तुटणार नाही असा. त्याच्यामुळे हा नायलॉनचा धागा काळा किंवा सफेद असे 2 कलर असतात. तुम्हाला जो हवा असेल तो घ्यायचा आहे मंगळसूत्र बनवताना. तर इथे मी टेप पट्टी लावून घेतलेली आहे आणि धागा डबल करून घेतलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला असं छोटा मणी टाकायचा आहे. पहिले कोणताही कलरचा चालतो. त्यानंतर हा स्क्रू टाकायचा आहे. स्क्रू नंतर आपल्याला 3 गोल्डन मणी टाकायचे आहेत. त्याच्यानंतर एक काळा, एक सोनेरी, काळा, सोनेरी आणि काळा. हे बघा, 3 मणी टाकलेले आहेत मी काळे, आणि त्यांच्यामध्ये 1 आणि 2 सोनेरी कलरचे मणी टाकलेले आहेत. परत आपल्याला इथे 3 गोल्डन मणी टाकायचे आहेत. त्याच्यानंतर इथे मी फक्त 2 काळे मणी यूज केलेले आहे ते, कारण मंगळसूत्र उठून दिसण्यासाठी. हे बघा, मी फक्त इथे काळे मण्यांमुळे गॅप कळतो आणि त्याची डिझाईन कुठली आहे तीसुद्धा आपल्या लक्षात येते आणि त्याच्यामुळे अजून त्याला मंगळसूत्राला शोभा येते. तर त्याच्यामुळे मग त्यानंतर परत इथे गोल्डन मणी टाकलेले आहेत मी साईडला. बघितलं, गोल्डन, इथं सोनेरी आणि काळे मणी, त्याच्यानंतर गोल्डन. हे बघा, काळ्या मण्यांमुळे लगेच आपल्याला दुसऱ्या साईडला काय टाकलेलं आहे ते समजतं. त्याच्यानंतर परत 3 काळे आणि 2 सोनेरी मणी, 3 गोल्डन, त्यानंतर परत काळे मणी. काळ्या मण्यांमुळे आपल्याला नाही डिझाईन लगेच लक्षात येते कशा प्रकारे केलेली आहे ती. त्याच्यामुळे ते मध्ये मी टाकलेले आहेत. त्याच्यानंतर परत 3 गोल्डन मणी, 3 काळे आणि 2 सोनेरी कलरचे मणी, परत 3 गोल्डन, 2 काळे मणी टाकायचे आहेत, 3 गोल्डन, 3 काळे आणि 2 सोनेरी. आता हे मंगळसूत्र तुम्ही लॉंग घातलं तरीसुद्धा खूप छान वाटेल आणि शॉर्ट डेली यूजसाठी घातलं तरी चालेल आणि साडीवरसुद्धा ते खूप सुंदर दिसतं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार लांब किंवा आखूड तुम्हाला जसा हवा असेल त्या पद्धतीने त्याची लांबी ठेवायची आहे. आता हे बघा, हे जे मणी आहेत ना ते असे 9 पेट्या झालेल्या आहेत. ती गोल्डन आपले 3 टाकलेले आहेत ना, ते असे 9 पेट्या टाकलेल्या आहेत. तर इथे मी मध्ये मंगळसूत्र वावणार आहे. तुम्हाला अजून हवा असेल तर तुम्ही असं बॉक्स तुम्ही वाढवत चालायचं आहे. जेवढं लांब आहे तेवढं बनवून आणि मग वाटे टाकायचे आहे. तर इथे हे माझे 9 झालेले आहेत. तर मला इतकं बास आहे, म्हणजे मी आखूड घालते डेली यूजसाठी. त्याच्यानंतर आता मध्ये काळे मणी टाकणार आहे मी, हे 5. मंगळसूत्र एकदम उठून दिसण्यासाठी आपल्याला मंगळसूत्राची बाजूची ती डिझाईन आहे ना ती थोडीशी अलग टाकायची आहे केव्हा. त्याच्यामुळे जे आपलं जे मंगळसूत्र असतं ना, मंगळसूत्राची डिझाईन ती उठून दिसते. तर कधी पण मंगळसूत्र वावताना थोडंसं मंगळसूत्राच्या बाजूला थोडंसं अलगपणा ठेवायचा, म्हणजे वेगळेपणा त्या मंगळसूत्रामध्ये छान दिसतो. आता मी इथे 5 काळे मणी वावल्यानंतर मोठा मणी टाकलेला आहे. मंगळसूत्राची इथे मी एकच वाटी यूज केलेला आहे. 1 किंवा 2 तुम्ही तुमच्या आवडीनुसार करायचं आहे. त्यानंतर साईडनी परत इथे 5 काळे मणी होते. हे बघा, ही डिझाईन आणि त्यानंतर मंगळसूत्र. आता काळे मणी मी इथे जरा जास्त टाकलेले आहे, त्याच्यामुळे ते अजूनच
उठून दिसतात आणि साईडने हे 3 गोल्डन मणी, त्यानंतर 3 काळे मणी आणि 2 सोनेरी मणी. अशा पद्धतीने आपल्याला ही सुद्धा साईड कंप्लीट करून घ्यायची आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोचत जातील. खूप सुंदर सुंदर आणि एकापेक्षा एक अशा छान छान डिझाईन मी बनवलेले आहेत. तर चॅनलमध्ये जाऊन तुम्ही अशा ह्या सर्व डिझाईन बघू शकता. एकदम सोन्याच्या डिझाईनला सुद्धा फिकी पडेल अशा छान छान डिझाईन आहेत. तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आणि प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्ही. प्रत्येक डिझाईन तुम्हाला अलग दिसेल, म्हणजे जरी तुमच्याकडे मणी असले ना तरी तुम्हाला सुंदर प्रकारे अशा वेगवेगळ्या डिझाईन बनवून आणि ते घालण्याचा आनंद घेता येईल. तर आता आपल्याला सुरुवातीला त्यानंतर लास्टला स्क्रू जो उरलेला होता एक पार्ट तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर एक छोटा मणी टाकून घ्यायचा आहे. तर तो तुम्ही कुठल्याही कलरचा असला तरी सुद्धा चालतो. सिंगल पदर असल्यामुळे मणी हा टाकावाच लागतो आपल्याला. तर हे बघा, आता इथे मी छोटा मणी टाकलेला आहे आणि आता जो आपण टेपपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला मंगळसूत्र बांधायचं आहे. आणि त्यानंतर परत आता मी जी सुई बांधली होती ना ती पण काढून घेते आणि व्यवस्थित हे बघा असं पकडून गाठ मारायची आहे. आता ते इथे 4-5 गाठी आपल्याला माराव्या लागतील, कारण फक्त सिंगल पदर असल्यामुळे गाठ छोटी येते. अशी नखाने आतमध्ये ढकलायची गाठण मारताना. हे मी दरवेळेला आणि रोज सांगत असते, असं लक्षात ठेवायचं. नायलॉनचा धागा असल्यामुळे ती गाठ एकदम निसटते पण ती, त्याच्यामुळे ती मारताना अशी आतमध्ये ढकलायची आणि जेव्हा आपण धागा कापू तेव्हा तो लक्ष देऊन चिपकवायचा आहे. आणि मारून झालेल्या गाठी हे बघा असं स्क्रू बाहेर खेचून बघायचं आहे. आणि आता आपल्याला जो उरलेला धागा आहे तो कापून घ्यायचा आहे. थोडंसं लांबून कापायचं आणि जो उरतो ना तो थोडंसं मेणबत्तीने चिपकावून आणि मग बोटाने असंच प्रेस करायचं आहे, म्हणजे थोडंसं असं चपटा होतो तर गाठ जी आपण मारतो ना ती निसटत नाही. सुंदर पद्धतीने आजची डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.